पुन्हा पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सलाम देते. देवाने आम्हाला दैवी व्यक्ती बनवलेला आहे. दैवी योजनेसाठी त्यानं आम्हाला पाचारण केलेलं आहे आणि आज देवाची योजना पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण व्हावी यासाठी आम्हाला प्रभू आमची वाट पाहत आहे. कशा रीतीने आम्ही देवाच्या योजना पूर्ण करू शकतो किंवा दैवी योजनेत बसू शकतो. मला एकच माहीत आहे माझ्या प्रियानो की थोडंसं आम्हाला देवाच्या वचनामध्ये वेळ घालवण्याची गरज आहे. सर्वांसाठी देवाच्या योजना आहेत, सर्वांसाठी परमेश्वराची वेळ आहे आणि तटाच्या खिंडीमध्ये उभारण्यासाठी देवाच्या योजनेचा भाग होण्यासाठी आम्हाला देवाचं वचन देखील माहीत असणं गरजेचं आहे. एचकेल 22:30 म्हणतं, पहा भूमीचा नाश करावा असं माझ्या मनात आलं, पण मी पाहिलं की तटाच्या खिंडीत कोण उभा आहे. देव आमची वाट पाहत आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून तुम्ही मी देवाची योजना पूर्ण करण्यासाठी तटाच्या खिंडीमध्ये उभारूया आणि ते कशा प्रकारे तर प्रार्थनेच्याद्वारे करूया. भले आम्ही काही करू शकत नसलं तर फार मोठं वेपन, फार मोठं हत्यार, शस्त्र देवानं आम्हाला दिलेलं आहे, ते म्हणजे प्रार्थना. प्रार्थना करणारी व्यक्ती कधीही हरू शकत नाही. प्रार्थना करणारी व्यक्ती कधीही शांत बसू शकत नाही. प्रार्थना तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या सर्व काही करू शकतात. प्रार्थना योग्य वेळेत योग्य काम करतात. परमेश्वराला योग्य वेळ माहीत आहे. प्रार्थना अशक्य गोष्टी शक्य करतात. प्रार्थना बंद दरवाजा उघड्या करतात. प्रार्थना ज्या अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणतात. प्रार्थना देवाचा हस्तक्षेप खाली आणते. आणि म्हणून मी उत्तेजन देते माझ्या प्रियानो की परमेश्वराचा दैविक व्यक्ती बनण्यासाठी, देवाच्या दैवी योजना पूर्ण करण्यासाठी एक प्रार्थनेचा व्यक्ती होऊया. परमेश्वर करो तुम्हाला आणि मला प्रार्थनेसाठी देव उभा करो. आमेन.